इयत्ता 9वी विषय मराठी पाठ 10वा यंत्रांनी केलं बंड. स्वाध्याय. प्रश्न पहिला, फरक सांगा. यंत्राद्वारे केली जाणारी कामे, माणसांद्वारे केली जाणारी कामे. उत्तर. यंत्रांद्वारे केली जाणारी कामे कामे वेगाने व अचूकपणे करतात. माणसांद्वारे केली जाणारी कामे विचारपूर्वक व भावनानुसार काम करतात. सतत एकाच प्रकारचे काम करू शकतात. सर्जनशील व विविध प्रकारची कामे करू शकतात. भावना व जिव्हाळा नसतो. प्रेम, सहानुभूती व माणुसकी असते. आदेशानुसार कार्य करतात. स्वतः निर्णय घेऊ शकतात. प्रश्न दुसरा, पाठात खालील यंत्रे कोणती कार्य करतात? यंत्र आणि कार्य. रोबोफोन ध्वनी लहरीवर काम करून निरोप ध्वनिमुद्रित करणे व संबंधित व्यक्तीला तो निरोप देणे. यंत्रमानव कार्यालयातील विविध कामे करणे व माणसांना मदत करणे. सह्याजी एखाद्या व्यक्तीच्या सहीची हुबेहूब नक्कल करणे. प्रश्न तिसरा आहे, दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्राने ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते. 1. यंत्रमानव जगावर ताबा मिळवतील. माणसे यंत्रांची गुलाम बनतील. यंत्रे माणसावर राज्य करून त्यांना आपल्या आदेशानुसार वागवतील. प्रश्न चौथा, खाली शब्दांची विशेष्ये शोधा व लिहा. उद्धट, उद्गार, हुबेहूब, नक्कल. स्वयंचलित यंत्र, परिपूर्ण, मनोव्यापार. प्रश्न 5वा आहे, खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. अगट आणि बळगट. उत्तर. 1. हकालपट्टी करणे, हाकलून देणे. 2. स्तंभित होणे, आश्चर्यचकित होणे. 3. चूर होणे, मग्न होणे. 4. वठणीवर आणणे, योग्य मार्गावर आणणे. प्रश्न 6वा, खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यातील शब्दांचे उपसर्ग घटित व प्रत्येक घटित शब्द असे वर्गीकरण करा. अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन. उत्तर. उपसर्ग घटित. अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार, प्रतिदिन. प्रत्येक घटित शब्द, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, विद्वत्ता, गावकी, दगाबाज, पंचनामा. प्रश्न 7वा, सोमत. अ. तुमच्या मते माणसाला यंत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरवू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. माझ्या मते यंत्र हा माणसाचा सर्वोत्तम पर्याय ठरवू शकत नाही. यंत्रे वेगाने व अचूकपणे काम करतात, परंतु त्यांच्याकडे भावना, प्रेम, सहानुभूती आणि माणुसकी नसते. उदाहरणार्थ, डॉक्टरांच्या कामात यंत्रे मदत करू शकतात, पण रुग्णाला धीर देण्याचे काम माणूसच करू शकतो. त्यामुळे यंत्रे माणसाची मदत करू शकतात, परंतु त्याची जागा घेऊ शकत नाहीत. आ. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर? कल्पनाचित्र रेखाटा. उत्तर. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर जीवन अधिक सोयीचे होईल. कारखाने, कार्यालये, घरे आणि शाळांमध्ये यंत्रे काम करतील, मात्र माणसामधील संवाद, जिव्हाळा आणि भावनिक नाती कमी होतील. बेरोजगारी वाढू शकते आणि माणूस यंत्रांवर अधिक अवलंबून बनेल. त्यामुळे यंत्रांचा वापर आवश्यक असला तरी माणसाचे महत्त्व कायम राहील. भाषाभ्यास. खाली दिलेली उदाहरणे वाचा, त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा. 1. दिवा जळे मम व्यथा घेऊनी, असशील जागी तूही शयनी. पराग मिटल्या अनुरागाचे, सशांत वेचुनी गुंफुनी. शृंगारस. 2. जोवरती ही जीर्ण झोपडे आपले दैवाने नाही पडले, तोवरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. करुण रस. 3. लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता, कवटाळूनी त्याला माता, अति आक्रोशे रडते, केविल वाणी भेटीन 9 महिन्यांनी. वीर रस. 4. ही बोटे चगळत काय बसले, हे राम रे लाळ हे. शी शी तोंड अति अमंगळ असे, आधीच हे शेंबडे, आणि काजळ ओगळे वरुणी हे त्यातून ही हिरडे. पिबत्सरस.
5. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताळ वेंगाळून फोटो मासिक पुस्तकातनं तुम्ही कामुचा पाहिला. हास्यरस. 6. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, पेपरमिंटच्या अंगणात फुललं लाल लाल. अद्भुत रस. 7. ओढ्यांत भालू ओरडती, वाऱ्यात भुते बडबडती, डोहात सावल्या पडती. भयानक रस. 8. पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ, हत्तीवरुनी मत्त नृप खालती, मुकुट रंकास दे करटी भूपाप्रती, खाड खटखट तुझे खडग क्षुद्रा, दडदड फोड तट रुद्र ए चौकडे. रौद्ररस. 9. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्ती रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. शांतरस.